मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे मामाची मुलगी. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसाने पुण्यातील लोकांची चांगलीच तारांबळ उडवली. स्पर्धा परीक्षेचं मार्केटमध्ये आलेलं नवीन पुस्तक विकत घेण्यासाठी बाहेर पडलेला मनीष पावसात अडकला. छत्री रेनकोट सोबत नसल्यामुळे तो बसस्थानकाच्या आडोशाला थांबला. यापुढे घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवायचा, असं त्यानं मनाशी ठरवलं आणि रस्त्यावर आदळणाऱ्या पावसाच्या थेंबांकडे शून्यात तो पाहू लागला. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे पावसाचं आणि त्याचं घट्ट नातं. गावी सुद्धा पाऊस पडत असेल का? असेल तर आई-वडील शेतात काय काम करत असतील? कोणत्या पिकाची लागवड करत असतील? कापूस, सोयाबीन, तूर की अजून काही? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनाला स्पर्श करून गेले. त्याची वडिलांशी फोनवर बोलण्याची इच्छा झाली. खिशातून त्यानं फोन काढला, एक दीर्घ श्वास घेतला आणि परत फोन खिशात ठेवला. नकळत त्याच्या डोळ्यातले अश्रू गालावर आले. तिशी ओलांडली तरी आपण आई-वडिलांच्या हातचं काम काढू शकलो नाही, याची सल त्याला होती. आपल्याबद्दल वडिलांच्या मनातला हरवत जाणारा विश्वास त्याला वडिलांशी बोलताना जाणवत होता, म्हणून त्यांच्याशी बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती. 6 वर्षापूर्वी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यानं पुण्याची वाट धरली होती, पण तो अजूनही स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत होता. मनीषनं 6 वर्षात हवालदार, PSI, तलाठी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गट शिक्षण अधिकारी, ग्रामसेवक, रेल्वे TC अशा सर्व प्रकारच्या परीक्षा दिल्या, पण त्यात त्याला काही यश आलं नव्हतं. अधिकारी होण्याचं स्वप्न, वेळ, वय आणि पैसा सगळंच हिरावून घेत होतं. मनीष जेव्हा पुण्यात आला, तेव्हा त्याच्यात खूप उत्साह होता. त्याने पैसे भरून सदाशिव पेठमध्ये महाराष्ट्र अभ्यासिकेत ॲडमिशन घेतलं, खानावळ लावली आणि तो दिवसातील 16-16 तास अभ्यासिकेत अभ्यास करू लागला. वेगवेगळ्या जागांचे फॉर्म भरून परीक्षा देऊ लागला. त्यानं मनाशी निर्धार केला होता की एका वर्षात सरकारी नोकरी मिळवायची. पण आज 6 वर्ष झाली तरी तो स्वतःचा निर्धार पूर्ण करू शकला नव्हता. स्वतःत हरवलेला मनीष पाण्याचे शिंतोडे अंगावर पडल्यामुळे भानावर आला. त्याच्यासमोर बस उभी होती. तो बसमध्ये बसतो. बस कोथरूडच्या दिशेने धावू लागती. बस सारखेच त्याच्या मनातील विचार सुद्धा धावू लागतात. स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून कुठल्या तरी कंपनीत काम करून घरी पैसे पाठवावेत, असं त्याला वाटायचं. पण दुसरं मन म्हणायचं, आपण जर अधिकारी नाही झालो तर लोक आपल्यावर हसतील. आई वडिलांचा जो आपल्यावर विश्वास आहे त्याला तडा जाईल. क्लास वन अधिकारी नाही होऊ शकलो तरी चालेल, पण निदान ग्रामसेवक तरी आपण व्हायला हवं. त्यासाठी अजून कसून प्रयत्न करायला हवा, असा तो विचार करायचा आणि स्वतःला धीर द्यायचा. मनीष रूमवर येतो. रूमवर त्याचा मित्र केशव त्याची वाट पाहत असतो. केशवने खिचडी बनवून ठेवली होती. मनीषला सुद्धा भूक लागली होती. दोघांनी खिचडीवर ताव मारला. त्यानंतर केशव गादीवर आडवा झाला तर मनीष खिडकीजवळ बसून शून्यात बाहेर पाहू लागला. त्याचं लक्ष खिडकीच्या बाहेर लटकलेल्या अंडरपॅन्टवर गेलं. तिला 2-3 छिद्र पडली होती. मनीष एक दीर्घ श्वास घेत केशवला म्हणाला, 6 महिन्यात परीक्षेचे फॉर्म भरता भरता अंडरपॅन्टला कधी छिद्र पडलं ते बी कळलं नाही. केशव म्हणतो, मनीष, तुला अंडरपॅन्टला पडलेलं छिद्र दिसत आहे आणि मला आपल्या नशिबाला. मनीष केशवला म्हणतो, काय जिंदगी झाट झाली यार. मी इंस्टावर 400 लोकांना फॉलो करतो आणि मला किती करतात 4 लोक. केशव म्हणतो, मित्रा, त्या 4 मध्ये मी एक आहे. तुझी क्यू आली म्हणून तुला फॉलो केलं. मनीष म्हणतो, केशा, भावा, काहीतरी चुकतंय आपलं. आपल्या बरोबरची पोरं मस्त बायकोवर पोरी फिरवायलेत, लग्न करून बायकोच्या हातचं गरमागरम खायलेत आणि आपण सकाळ, दुपार, संध्याकाळी खिचडी नाहीतर डाळ भात. केशा, तुला आजपर्यंत नाही सांगितलं, आज सांगतो. रूमवर कोणी असेल तर संडासला जायची सुद्धा इच्छा होत नाही. पोट वाढल्याचा आवाज बाहेर येतो म्हणून नळ सुरू करावा लागतो. त्यामुळं टाकीतलं पाणी संपतं. मग धुवायची पंचायत. केशा, आपलं आयुष्य एवढं झंड कसं झालं भावा? आपण सुखात संडास सुद्धा करू शकत नाही. असं आयुष्य जगून काय उपयोग? आज मला कळतंय लोक आत्महत्या का करतात ते. मनीषचं बोलणं ऐकून केशव थोडं सावरून बसत म्हणतो, भावा, तू जास्त भावनिक होऊ नकोस हा. भावनेच्या भरात जीवाचं काही बरं वाईट करून बसशील. 4 महिन्याचं रूम भाडं बाकी आहे. मनीष केशवकडे रागात बघतो. केशव पुढे म्हणतो, नाहीतर काय, सगळा लोड माझ्यावर यायचा. मनीष खिडकीच्या बाहेर बघत म्हणतो, तेही खरंय. जीवापेक्षा भाड्याची किंमत जास्त झाली. केशा, ओपनमध्ये नसतो तर आतापर्यंत कुठेतरी चिटकलो असतो यार. नेहमी नशीब 1-2 मार्कांना धोका द्यायला. केशव मनीषकडे बघत म्हणतो, तू काय ओपन आणि कास्ट घेऊन बसलायस? कास्ट आणि ओपनचं मेरिट सेम झालंय.
तुझं तरी बरं आहे, फॉर्म भरताना विचार तर करावा लागत नाही, ओपनमध्ये भरू की कास्टमध्ये भरू. डायरेक्ट तू फॉर्म भरून टाकतोस. फॉर्म भरताना माझी पंचायत होते. कास्टमधून भरू की ओपनमधून भरू? रिझल्ट लागला की वाटतंय ओपनमधून भरला असता तर चांगलं झालं असतं. काही नाही यार, तेरा मेरा दर्द सेम आहे. 6 वर्षापासून मनीष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे बऱ्याच पुस्तकांची त्याची उजळणी झाली होती. भरपूर नोट्स त्याने काढून ठेवल्या होत्या. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे क्लास लावणं किंवा अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करणं यापेक्षा घरी बसून अभ्यास केलेला बरा असं त्याला वाटायचं. आणि तो गेली 2 वर्षापासून घरी बसून अभ्यास करत होता. कधी मित्रांची आठवण आलीच तर त्यांच्याशी अभ्यासिकेत जाऊन गप्पा मारायचा. बरेच दिवस झाले तो मित्रांना भेटायला गेला नव्हता, म्हणून तो आणि केशव अभ्यासिकेत मित्रांना भेटायला जातात. अभ्यासिकेच्या आवारात पोहोचताच मनीष फोन करून मित्रांना बाहेर बोलवतो. मित्रांशी गप्पा मारत असताना त्याचं लक्ष पाणी पिण्यासाठी अभ्यासिकेच्या बाहेर आलेल्या मुलीकडे गेलं. ती मुलगी त्याला त्याच्या ओळखीची वाटली. तो पाणी पिणाऱ्या मुलीला निरखून पाहू लागला, पण ती लगेच अभ्यासिकेत गेली. मनीष सुद्धा खात्री करून घेण्यासाठी अभ्यासिकेत गेला. त्यानं जवळून तिला बघितलं तर ती त्याच्या मामाची मुलगी स्वाती. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्याने तिला आवाज दिला, स्वाती. स्वातीने दचकून त्याच्याकडे बघितलं आणि ती मनीषला बघून ओरडलीच, मुंजादाजी तुम्ही इथं? मनीषने तिला बोटाचे इशाऱ्याने शांत केलं. तिला सुद्धा तिची चूक समजली आणि दोघे अभ्यासिकेच्या बाहेर आले. बाहेर येताच स्वातीनं विचारलं, दाजी तुम्ही इथं कसे? तुम्हाला कोणी सांगितलं मी येते म्हणून? पप्पानं सांगितलं? मनीषनं घरार्थी मान हलवतो. मग कोणी सांगितलं? तिनं परत विचारलं. मनीष म्हणतो, मी 2 वर्ष याच अभ्यासिकेत अभ्यास केलाय. सध्या रूमवरच अभ्यास करतो. आज मित्रांना भेटायला आलो तेव्हा तू मला पाणी पिताना दिसलीस. तू पुण्यात कधी आलीस? स्वाती म्हणते, झाले 3 महिने. मनीष आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे बघत तिला विचारतो, 3 महिन्यापासून तू पुण्यात आहेस, तरी सुद्धा मला एक फोन नाही? स्वातीला काय उत्तर द्यावं काही कळत नाही. ती काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात मनीष तिला म्हणतो, इथे नको, आपण कुठेतरी बसून बोलूयात. मनीष सीसीडी मध्ये तिला घेऊन येतो. सीसीडी मध्ये प्रवेश करताच स्वाती संकोचल्यासारखी झाली. आयुष्यात पहिल्यांदाच तिनं सीसीडी मध्ये प्रवेश केला होता. तिनं आश्चर्याने मनीषला विचारलं, इथं चहा प्यायचा? मनीष तिला बसण्याचा इशारा करत म्हणतो, का, काय झालं? स्वाती चेअरवर बसत म्हणते, खूप महाग असेल, आपण बाहेर चहा पिला असता. मनीष म्हणतो, महाग तर आहे पण शांत आहे, एसी आहे. एकदा चहा घेतला की 2 तास कुणी जवळ येत नाही. टपरीवर चहा प्यायला काही नाही, पण बसायला जागा नाही. त्यात वाहनांचा आवाज, लोकांची वर्दळ. ते सोड, जास्त विचार करू नकोस. तू काय घेणार? स्वाती विनंती करत म्हणते, मुंजादाजी, इथला एवढा महाग चहा आपल्या घशाखाली नाही उतरणार हो. आपण टपरीवरचा चहा घेऊयात का? स्वातीची गावाकडची भाषा ऐकून मुंजाला हसू येतं. खूप बरंही वाटतं. कोणीतरी आपल्या घरातलं, आपलं माणूस आपल्यासमोर बसलंय याचा त्याला आनंद झाला होता. तो स्वातीला म्हणतो, स्वाती, इथला चहा किंवा कॉफी घ्यायला आपण रोज रोज येणार आहोत का? कधीतरी वर्षा 6 महिन्याला एकदा. त्यामुळे जास्त विचार करू नकोस. आणि हो, मला मुंजा म्हणू नकोस. इथं मुंजा म्हणून कोणी मला हाक नाही मारत. सगळे मनीष म्हणतात. स्वाती मुंजाला आश्चर्याने विचारते, तुम्ही नाव का चेंज केलं? आणि हे आत्याला माहिती आहे का? मुंजा तिला समजावत म्हणतो, मुंजा नाव खूप जुनं वाटतं गं, ऐकायलाही बरं वाटत नाही, म्हणून मीच पुण्यात आल्यावर मित्रांना माझं नाव मनीष सांगितलं. स्वाती म्हणते, पण मुंजा दाजी, मुंजा नाव देवाचं आहे. आत्याला मूल होत नव्हतं, तिनं मुंजाला नवस केला तेव्हा तुम्ही झालात. मुंजा पावला म्हणून आत्यानं तुमचं नाव मुंजा ठेवलं आणि इथं पुण्यात तुम्ही तुमचं नावच चेंज केलं. मनीष तिला समजावत म्हणतो, हे बघ, मी नाव चेंज केलं नाही आहे, नाव तेच आहे. आधार कार्ड, पॅन कार्डवर नाव मुंजाच आहे. पुण्यातले लोक मला मनीष नावाने ओळखतात, बस एवढंच. बरं, तुला मनीष म्हणायला काही प्रॉब्लेम आहे का? स्वाती नाही म्हणून मान हलवते. मनीष पुढे म्हणतो, आणि दुसरी गोष्ट. स्वाती त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकते. मला दाजी वगैरे म्हणून हाक नको मारूस. स्वाती आश्चर्यानं, मग काय म्हणू? मनीष स्वातीला शांत करत म्हणतो, हे बघ, नुसतं मनीष म्हटलं तरी चालेल. स्वाती म्हणते, ते मला नाही जमणार, लोक काय म्हणतील? मनीष म्हणतो, कोणते लोक? इथं कोण ओळखतं आपल्याला? स्वाती मनीषला समजावत म्हणते, अहो, तुम्हाला एकरी नावानं हाक मारायची मला सवय लागली तर? आणि आत्यासमोर चुकून तुम्हाला मी एकरी नावानं हाक मारली तर? आत्या मला सोलून काढेल. मनीष म्हणतो, कोणी काही बोलणार नाही, तू जास्त विचार करू नकोस. तेवढ्यात वेटर येतो. बोला सर, काय ऑर्डर करू? मनीष स्वातीकडे बघत म्हणतो, 2 ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर.
वेटर ओके म्हणून निघून जातो. वेटर जाता स्वाती मनीषला म्हणते, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन ब्लॅक कॉफी घ्यायची, दुधाची तरी घेतली असती. स्वातीचं बोलणं ऐकून मनीषला हसू येतं. त्याला तिच्या भोळेपणाची कीव येते. तो तिला म्हणतो, ब्लॅक कॉफी दुधाच्या कॉफीपेक्षा चांगली असते, ॲसिडिटी होत नाही, तू एकदा घेऊन बघ, तुला आवडेल. बरं मला सांग, असा अचानक पुण्याला येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतलास? नाही म्हणजे मामा तुझ्या लग्नाच्या मागे लागला होता म्हणून विचारलं. लग्नाचा विषय काढता स्वातीचा चेहरा उतरतो. ती काही क्षण मनीच्या डोळ्यात बघत म्हणते, हो, पप्पाची इच्छा होती माझं लग्न करायची, पण ज्याच्याशी लग्न लावायची इच्छा होती त्यानंच माझ्याशी लग्न करायला नकार दिला. बरं एक विचारू का? मनीष विचार म्हणून इशारा करतो. स्वाती पुढे म्हणते, तुम्ही माझ्याशी लग्न करायला नकार का दिला? मनीष उत्तर द्यायला जातो तेव्हा स्वाती त्याला मध्येच कट करत म्हणते, नाही, आत्याच म्हणायची पप्पाला तुझी पोरगी माझ्या घरी दे. आत्याची तर इच्छा होती मला सून करून घ्यायची. मनीष मध्येच तिला कट करत म्हणतो, तसं काय नाही, मी तुझ्या भल्यासाठीच लग्नाला नकार दिला होता. स्वाती मनीषवर एक कटाक्ष टाकते. मनीष पुढे म्हणतो, खरंच? मामाच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे, आईच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे, आपण एका नात्यात बांधल्या गेलेलो आहेत, त्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की आपलं लग्न व्हावं. पण खरंच मी त्यावेळेस किंवा आत्ता या क्षणाला तुझा नवरा होण्याच्या लायकीचा आहे का? अगं तो वेटर माझ्यापेक्षा जास्त कमावतो, गेली 6 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, पण साधा तहसीलमध्ये शिपाई नाही होऊ शकलो. वयाच्या 30व्या वर्षीसुद्धा माझा खर्च माझ्या घरचे करत आहेत. मी तुझा सोड कोणाचाच नवरा होण्याच्या लायकीचा नाही आहे. तू माझ्या मामाची मुलगी आहेस याचा मला गैरफायदा घ्यायचा नव्हता आणि कधी घेणारही नाही. माझ्यापेक्षा चांगला नवरा तुला मिळावा म्हणून मी लग्नाला नकार दिला आणि तेच खरं आहे. बोलता बोलता मनीष भावनिक होतो. त्याचे डोळे भरून येतात. नकळ स्वातीचे डोळ्यातले अश्रूसुद्धा गालावर येतात. दोघेही थोडा वेळ शांत राहतात. तेव्हा वेटर ब्लॅक कॉफी टेबलवर ठेवतो आणि म्हणतो, आणखी काय हवंय सर? मनीष म्हणतो, नाही थँक्यू. वेटर निघून जातो. मनीष थोडं विषयांतर करण्यासाठी म्हणतो, मग सध्या कसला अभ्यास सुरू आहे? स्वाती डोळ्यातले अश्रू पुसते आणि स्वतःला सावरत म्हणते, यवतमाळ जिल्ह्यात तलाट्याच्या जागा निघाल्या होत्या, त्या जागांसाठी फॉर्म भरलाय, त्याचीच तयारी सुरू आहे. मनीष समोर ठेवलेली कॉपी उचलत म्हणतो, परीक्षा कधी? स्वाती सांगते, पुढच्या महिन्यात. तुमचं काय चालू? मनीष एक दीर्घ श्वास घेत म्हणतो, MPSCचा अभ्यास सुरू आहे, पूर्व दिली, आता मुख्यची तयारी सुरू आहे. कॉफी घे, थंड होईल. स्वाती, मला एक गोष्ट तुला सांगायची. स्वाती विचारते, कसली? मनीष सांगतो, तुला कसलीही मदत लागली तर तू आधी मला फोन करणार. स्वाती हसत म्हणते, ठीक आहे. मनीष तिला विचारतो, राहायची काय व्यवस्था? स्वाती सांगते, कोथरूडला मुलींचं वसतिगृह आहे, तिथंच राहते. वसतिगृहातच खानावळ आहे, बच्चा पास काढलाय. स्वातीची पुण्यात राहायची व्यवस्था झाली आहे आणि ती तिनं स्वतः केली आहे, याचा त्याला खूप आनंद झाला. दोघांनी एवढ्या वर्षात प्रथमच एकमेकांशी मनमोकळेपणे गप्पा मारल्या. दोघांनाही खूप बरं वाटलं. पहिल्याच भेटीत मनीषबद्दल स्वातीच्या मनात जो गैरसमज होता तो दूर झाला होता. शेवटी 1-1.5 तासाने दोघे CCTच्या बाहेर पडले. मनीष स्वातीला विचारतो, तू कधीपर्यंत अभ्यास करतेस? स्वाती सांगते, रात्री 8:30-9 वाजेपर्यंत. मनीष थोडा विचार करत म्हणतो, ठीक आहे, तू अभ्यास कर. घरी जायच्या वेळेस मला फोन कर, आज मी तुला सोडायला तुझ्या हॉस्टेलला येतो. स्वाती हसत म्हणते, ठीक आहे. असं म्हणून स्वाती अभ्यासिकेत जाते. मनीषसुद्धा अभ्यासिकेच्या आवारापासून थोडा दूर येतो. सिगरेट पेटवतो आणि एक मोठा कश मारून नाकातून दूर काढतो. स्वातीशी गप्पा मारल्यामुळे त्याला खूप बरं वाटत होतं. 6 महिन्यापूर्वी आईची तब्येत बरी नव्हती, तेव्हा काही दिवस आईच्या मदतीला स्वाती आली होती. तेव्हा ती अंगाने किती भरलेली होती. आणि आज जोराचा वारा आला तर तोल जाईल अशी हडकुळी झालेली, डोळे आणि गाल खोल गेलेली. कशाची काळजी वाटत असेल तिला, लग्नाची की अभ्यासाची? आज तिच्याशी बोलताना त्याला कळलं होतं की तिला खरंच आपल्याबरोबर लग्न करायचं होतं. ती आपल्यावर प्रेम करत होती. तिनं कधी बोलून नाही दाखवलं, पण आपल्याशी लग्न करायला तिचा होकार होता यातच सगळं आलं. स्वातीचा जन्म व्हायच्या आधीच माझी आई मामाला म्हणायची, पोरगी झाली तर माझी सून होईल. मामाने सुद्धा हसून होकार दिला होता. तिला कळायला लागल्यापासून तर सगळेच तिला माझी बायको म्हणून चिडवायचे. तिच्या मनात माझ्या आईने
मुंजा तुझा नवरा आणि मी तुझी सासू आहे हे बिंबवलं होतं. ती खरं स्वतःला माझी बायको तर समजत नसेल. माझ्यामुळे बिचारीने कधी दुसऱ्या मुलाचा विचारही केला नसेल आणि आपण तिच्याशी लग्न करायला नकार दिला. काय वाटलं असेल तिला, किती वेदना झाल्या असतील तिला. असं विचारांचं कावर मनीषच्या डोक्यात माजलं होतं. स्वातीबद्दल 30 वर्षात जेवढा विचार नाही केला तो 30 मिनिटात त्याच्या डोक्यात आला होता. स्वातीचा विचार डोक्यातून काढून टाकण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण तो जात नव्हता. असं का होत होतं त्यालाही कळत नव्हतं. आपण तिच्यावर प्रेम तर करत नाही ना, नाहीतर एवढा आपण तिचा विचार का केला असता. नाही, आपण तिच्यावर प्रेम वगैरे करत नाही. तिच्यावर आपलं प्रेम असतं तर आपण तिला लग्नाला नकारच दिला नसता. कधीतरी चुकून तिला फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, पण आपण तसं काही केलं नाही. त्यामुळे आपण तिच्यावर प्रेम वगैरे काही करत नाही. ती मामाची मुलगी आहे आणि तिची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. बस एवढंच आमच्या दोघांमध्ये नातं आहे. मामाची मुलगी या कथेचा दुसरा भाग जर तुम्हाला ऐकायचा असेल, त्यानं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.